नमस्कार. नागेश्वरी किचन रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर मी तुम्हाला आज सांगणार आहे 3 प्रकाराची टिप्स. तर पहिली टिप्स आपली ही आहे की जे आपलं पोळ्या वगैरे करून कणिक किंवा पीठ आपलं हे जे उरतं, तर आपल्याला हे फ्रीजमध्ये ठेवायचं असतं. तर फ्रीजमध्ये ठेवल्यामुळं आपल्या ह्या पिठाला थोडंसं काळपटपणा सुटतो. तर असं होऊ नये ह्याच्यामुळं बघा, ह्या पिठाला आपण सगळीकडून असं तेल लावून घेतलेलं आहे. खालून वरून सगळीकडून असं तेल लावून घ्यायचं आहे आणि ह्या बंद डब्यामध्ये आपल्याला हे पीठ ठेवायचं आहे. अगदी 2-4 दिवस हे पीठ असं फ्रेश असं राहतं, बिलकुल काळं वगैरे पडत नाही. तर ह्या डब्याला छानपैकी झाकण लावून फ्रीजमध्ये ठेवून घ्यायचं आहे. तर टिप्स नंबर 2. तर इकडे बघा, मी एक पातेलं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 1 वाटी मी बर्फ घेतलेला आहे आणि या बर्फामध्ये आपण 2 गिलास पाणी टाकून घेणार आहोत. आणि जे आपले टोमॅटो वगैरे असतात ते खूपच असं 2-4 दिवस झाले की मऊ पडतात. तर असं होऊ नये ह्याच्यामुळे आपण हे बर्फाच्या पाण्यामध्ये एक 10 मिनटं असंच बुडवून ठेवणार आहोत. आणि 10 मिनटाच्या नंतर बघा, आपले हे टोमॅटो छानपैकी असं घट्टसर होतात. तर बघा, इकडे टोमॅटो असे फ्रेश असे घट्टसर झालेले आहेत. तर तुम्हीसुद्धा करून बघा. टिप्स नंबर 3. तर इकडे बघा, हे आपलं तवा बघा, भाकरी पोळ्या करून खूपच घाण झालेलं असतं. घासायचं म्हटलं की खूपच हात वगैरे दुखतात. तर अगदी 5 मिनटामध्ये हे आपण पावडर वापरून छानपैकी आपलं तवा घासणार आहोत. तर इकडं मी घेतलेलं आहे भैया पावडर. तर बघा, मी भैया पावडर थोडंसं घेतलेलं आहे आणि छानपैकी ह्याला आता थोडंसं घासून घेणार आहे. अगदी लवकर 5 मिनटामध्ये हे आपलं तवा क्लीन निघतं. तर इकडे बघा, मी किती छानपैकी हे घासून घेणार आहे. काही त्याला मेहनत लागणार नाही. अगदी 2 मिनटामध्ये हे आपण पावडर टाकलं की छानपैकी हे आपलं तवा क्लीन असं नव्यासारखं दिसून निघतं. तर इकडे बघा, आपलं तवा मी धुवून घेतलेला आहे आणि किती छान असं पांढरं शुभ्र आपलं हे तवा निघलेला आहे. कशी वाटली आपले तिन्ही पण टिप्स मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तोपर्यंत धन्यवाद.